नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. गोवन वार्ता लाईव्हच्या आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत माझे सहकारी साहिल नारुलकर. तर सोमवारी कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना राज्यात घडलेल्या आहेत आणि त्याविषयी फोमेंतो मीडिया समूहाच्या चारही वृत्तपत्रांनी कोणत्या महत्त्वाच्या बातम्या त्यांच्या फ्रंट पेजवर दिलेल्या आहेत यावर आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम जाऊया, गोवन वार्ता हे मराठी वृत्तपत्र आहे फोमेंतो मीडियाचं. त्या वृत्तपत्राने त्यांची हेडलाईन आहे ती एक स्पेशल स्टोरी आहे. रेशन कार्ड न बदललेल्यांवर उगारणार कारवाईचा बडगा. आत्तापर्यंत 2500 जणांचे अर्ज, 13,500 जणांची रेशन कार्डे निलंबित, अशा स्वरूपाची जी आहे ती हेडलाईन दिलेली आहे. तर वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या अंत्योदय अन्न योजना म्हणजे AAY आणि प्रायोरिटी हाऊसहोल्ड PHH रेशन कार्ड ह्या योजनांचे जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना रेशन कार्डे बदलून घेण्यासाठी, तसंच वार्षिक 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना रेशन कार्ड निलंबित करण्यासाठी 15 मे 2023 पर्यंतची जी होती ती मुदत देण्यात आलेली होती. त्यानंतरही खात्याने ही प्रक्रिया सुरूच ठेवली होती, कारण ही मुदत देऊन सुद्धा तोपर्यंत जेवढी रेशन कार्ड येणं अपेक्षित होतं तेवढं आली नव्हती. त्यामुळे ही जी होती मुदत ती वाढवून देण्यात आली होती. पण यापुढे मात्र रेशन कार्ड जमा न करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरी पुरवठा खात्याने सर्वे सुरू केलेला आहे या संदर्भात आणि ही जी आहे हा जो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे. आता एक थोडक्यात ह्यावर जे काही मुद्दे दिलेले आहेत गोवन वार्ताने या बातमीत त्यावर एक आपण नजर टाकूया. काय नक्की या स्पेशल स्टोरीमध्ये गोवन वार्ताने सांगितलेलं आहे. तर वार्षिक उत्पन्न 50,000हून अधिक असलेल्या AAY आणि PHH रेशन कार्डे रद्द करून त्यांना पिवळ्या रंगाचे APL रेशन कार्ड देण्याचा, तसंच वार्षिक 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांचं रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय होता तो नागरी पुरवठा खात्याने फेब्रुवारीमध्ये घेतला होता. 50,000 आणि 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांनी आपली रेशन कार्ड 30 दिवसात आपल्या तालुक्यातील जो नागरी पुरवठा खात्याचं कार्यालय आहे तिथे जमा करण्याच्या सूचना नागरी पुरवठा खात्याचे जे संचालक आहेत गोपाळ पारसेकर यांनी केल्या होत्या. त्यानुसार जे AAY आणि PHH रेशन कार्ड धारकांनी बदलण्यासाठी तर 5 लाखांवर उत्पन्न असलेल्यांनी निलंबनासाठी रेशन कार्ड सादर करण्यास सुरुवातही केली होती. सर्वच तालुक्यात मिळून AAY आणि PHH जी रेशन कार्ड आहेत ती सुमारे 2,500 रेशन कार्ड बदलण्यासाठीचा अर्ज केला होता. तर सुमारे 13,500 रेशन कार्ड निलंबनासाठी सादर झाल्याची माहिती होती ती या नागरी पुरवठा खात्याकडून मिळालेली आहे सध्या. तर हे AAY रेशन कार्ड धारकांना प्रति कार्ड 35 किलो, तर PHH रेशन कार्ड धारक आहेत त्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ आहे ते मिळत होते. याशिवाय 5 लाखांवर आर्थिक उत्पन्न असलेल्यांनाही मोफत रेशन मिळत होतं. पण आतापर्यंत जेवढी जी रेशन कार्ड बदलण्यासाठी आणि निलंबनासाठी सादर झाली आहेत त्यातून नागरी पुरवठा खात्याच्या सुमारे 90 टन तांदळाची बचत होणार असल्याचं नागरी पुरवठा खात्यातील सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर जसं तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी की काही महिन्यांपूर्वी म्हणूया आपण की सडकी तूर डाळ, साखर, तांदूळ ह्याचं जे प्रकरण होतं ते राज्यात बरंच गाजलं होतं. कोविड काळात आणलेली ही कोट्यावधी रुपयांची तूर डाळ होती आणि साखर होती ती नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमध्ये तशीच पडून सडली होती आणि त्यामुळे राज्यात जो होता तो खळबळ उडाली होती, गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर लगेचच जेव्हा नागरी पुरवठा खात्याच्या रेशन दुकानांमध्ये धान्याचा काळा बाजार होत असल्याचंही उघडकीस आलं होतं ह्या सर्व प्रकारानंतर. त्यात अनेकांवर कारवाईही झाली होती. तर नागरी पुरवठा खात्याने बेकायदेशीर कृत्य रोखून पारदर्शक कारभारासाठी ज्या रेशन कार्ड धारकांनी 6 महिने रेशन दुकानातून धान्याची उचल केलेली नव्हती अशांची रेशन कार्ड होती ती तात्पुरती निलंबित करण्यास सुरुवात केली होती आणि त्या अंतर्गत हजारो कुटुंबांची रेशन कार्ड निलंबित झाली होती.
तर हा सर्व जो निर्णय होता तो का घेतला होता, तर वार्षिक उत्पन्न आहे ते 50,000 ते 5 लाख या पटीत असलेले जे कोणी आहेत गोयकार आहेत त्यांना APL रेशन कार्ड घ्यावं असा त्यांनी APL रेशन कार्ड घ्यावं असा निर्णय होता, तो केंद्र सरकारने दिला होता. तर अनेक जण कमी वेतन असतानाही जी AAY आणि PHH गटासाठीची जी रेशन कार्ड आहेत ती मिळवतात, त्याचा लाभही वेतन वाढल्यानंतर घेत राहतात. हे आपल्यासाठी नवीन नाहीये, बऱ्याच ठिकाणी हे प्रकार होत असतात. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा अधिक आहे अशी कुटुंब बऱ्याचदा रेशन दुकानांमधून धान्य घेत नाहीत. हा जो मुद्दा आहे तो गोवन वार्ता वृत्तपत्राने त्यांच्या बातमीत दिलेला आहे, तो खरंच पटण्यासारखा आहे. बरीच अशी कुटुंब आहे जी रेशनिंगचे तांदूळ कमी दर्जाचे असल्यामुळे तो लाभ घेत नाही. त्यामुळे ह्या रेशन दुकानदारांचं फावतं याच्यातून. त्यांच्या नावाचा जो काही रेशनिंगचा तांदूळ आलेला असतो तो असाच पडून राहिल्याने अशाच तांदळाचा असतो तो काळा बाजार केला जातो. आणि या गोष्टीचा फटका अप्रत्यक्षपणे कुठेतरी नागरी पुरवठा खात्याला बसत असल्यामुळे त्यांची रेशन कार्ड रद्द करण्याचं नागरी पुरवठा खात्याने ठरवलं होतं. तर हे जे आहेत ही असे जे सगळे तपशील आहेत ते या गोवन वार्ताने त्यांच्या या स्पेशल स्टोरीमध्ये दिलेले आहेत. पुढची बातमी काय आहे साहिल? खरं तर पेडण्यातून जो वाद सुरू आहे तो म्हणजे सुकेकुळण धारगळ इथे परवा झालेला एक अपघात आणि त्या अपघातानंतर झालेली जाळपोळ असो, रस्ते अडवणूक असो, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काल एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. ती गोवन वार्ता लाईव्हने खरं तर एक्सक्लुझिव्ह उघड केली होती. गोवन वार्ता लाईव्हचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरक याने तुमच्याशी लाईव्ह येऊन हा सगळा संवाद जो आहे, हा जे प्रकरण आहे ते सगळ्यांपुढे आणलं होतं. आणि आता तीच जी बातमी आहे ती गोवन वार्ता वृत्तपेपरने पहिल्या पानावर लावलेली आहे. खरं तर सगळ्या वृत्तपत्राने त्या बातमीला स्थान दिलेलं. आता ही बातमी नेमकी काय आहे, तर परवा एक अपघात झाला आहे. त्या अपघातात शेमेच्या अडवण येथील एका इसमाचा मृत्यू झाला आहे. त्या मृत्यूनंतर तो ट्रक जो होता तो अडवण्यात आला होता. ट्रक धडकेत हा अपघात झाला होता. ट्रक अडवण्यात आला होता. त्याच्यानंतर स्थानिक जे होते आक्रमक झालं होतं. त्या तिथल्या सगळ्या स्थितीवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आक्रमक स्थानिकांनी खरं तर तिथे जाऊन क्रेन जाळल्या. त्याच्यानंतर ती जे काम करतंय अशोका कंपनी, त्या अशोका कंपनीचे अनेक जे सामान होतं ते उद्ध्वस्त करण्यात आले. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर 200 ते 250 पोलिसांचा जो पोलीस फाटा जो होता तिथे तैनात करण्यात आला होता. सकाळी 11 वाजता अपघात झाला होता. त्याच्यानंतर 4:30 ते 5च्या दरम्यान संध्याकाळी तो मृतदेह आहे तो ट्रक खालून हटवण्यात आला. तोपर्यंत जो मृतदेह आहे तो तसाच ठेवण्यात आला होता. आणि या सगळ्यावर अनेक वादविवाद झाले. त्याच्यानंतर आमदार प्रवीण आर्लेकर जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी तत्काळ तिथे येऊन या सगळ्याची पाहणी केली. या सगळ्यावर आपण आपले मत सांगण्याचा प्रयत्न केला, समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक बैठक झाली, पोलीस स्थानकात बैठक झाली. त्या पोलीस स्थानकाच्या बैठकीत जो मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना जो मोबदला पाहिजे होता तो देण्यात आला, जाहीर करण्यात आला, तात्काळ देण्यात आला. त्याच्यानंतर तो मृतदेह जो आहे तो बाहेर काढला, शवचिकित्सेसाठी गोमेकत आणला. त्याच्यानंतर त्याला नेऊन अंत्यसंस्कार केले. ही सगळी घडामोड झाली आहे. त्याच्यानंतर 48 तास उलटलेत आणि 48 तासांनंतर एक महत्त्वाची घडामोड जी आली आहे ती म्हणजे जे आक्रमक तिथे रहिवासी होते किंवा आक्रमक स्थानिक जे होते तिथे ज्यांनी खरं तर कायद्याचं उल्लंघन केलं, असं पोलिसांच्या मते कायद्याचं उल्लंघन केलंय, त्या 10 जणांच्या विरोधात गुन्हे नोंद करून मला वाटतं 150 ते 200 पेडणेकर वासियांवर अटक जे गुन्हे आहेत ते नोंद करण्यात आले. आता हे गुन्हे नेमक्या कशासाठी नोंद करण्यात आले, तर पेडणे पोलिसांनी बेकायदेशीर जमाव करणं, त्याच्यानंतर हिंसक कृती करणं, पोलिसांच्या कामात अडथळा आणणं आणि अशा आरोपांखाली खरं तर हे 10 जणांवर गुन्हे नोंद केले. त्यात संदीप कांबळी, प्रदीप कांबळी, किशोर कांबळी, शरद आरोलकर, रोहन सरमळकर, साईनाथ भोडजी, सुरेश वरक, सिद्धेश वरक, सुनील नाईक, सुनील पाटेकर यांच्यासह 150 ते 200 जणांवर खरं तर ही जी कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे. आणि त्यांच्या विरोधात 143 कलम, 145 कलम, 147 कलम, 314, 386, 435 आणि 449 या 149 या कलमांतर्गत त्यांना कुठेतरी हा जो आहे तो आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि ही खरं तर एक निंदनीय गोष्ट आहे. कारण आपण जर बघितलं तर एखादा अपघात झाला आणि जर स्थानिक जर तिथे पोहोचले नाही तर
कुठेतरी आपल्या भावना ज्या दुखवू शकतात. त्यामुळे फक्त कर्तव्यापोटी जे आहे ते स्थानिकांनी हे जे कर्तव्य आहे ते केलं होतं आणि त्यात मला वाटतं काहीतरी गैर नाही, कारण अनेक दिवसांपासून स्थानिक जे आहेत ते अशा तऱ्हेची गैरकृत्यांना कुठेतरी सामोरे जात आहेत. अनेक अपघात या रस्त्यावर होतात आणि त्याच अनेक कुठे म्हणजे आपल्या मनात जर एखादं दुःख दाटून आलं तर ते कुठंतरी एका प्रसंगी फुटतंच. आणि तसंच काहीतरी एक प्रसंग जो होता परवा झाला, सगळ्या लोकांच्या वेदना ज्या होत्या त्या उफाळून आल्या आणि त्याच भावनेनं हे जे प्रकार जे आहेत ते घडलेत. खरं तर हे जाळपोळ करणं वगैरे कायद्याच्या अंतर्गत नाहीये. तरी असताना जे स्थानिकांनी काल जो पवित्रा घेतला होता तो फक्त लोकांना न्याय देण्यासाठी घेतला होता. त्यामुळे आमदारांनी जसं त्यावेळी आपण सगळं जे घडामोड संपेपर्यंत आमदार प्रवीण आर्लेकरांनी या सगळ्या घडामोडीवर आपली पाहणी केली होती. प्रवीण आर्लेकरांनी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला होता. आता मात्र प्रवीण आर्लेकर आमदार जे आहेत त्यांच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय, कारण ते आता या सगळ्या गोष्टीकडे कशा तऱ्हेने बघतायत. या सगळ्या जे 150 ते 200 पेडणेकरवासी आहेत त्यांच्या विरोधातील हे गुन्हे जे आहेत ते रद्द होणार आहेत का हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय. आणि आता कशा तऱ्हेनं ह्या सगळ्या घडामोडी चालतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरलंय. तर पुढची बातमी आहे गोव्यांना त्रास देणाऱ्या पावसाविषयी. त्रास देणाऱ्या अशासाठी कारण आता जून संपत आलेला आहे. अवघा आज आहे 20 तारीख. आषाढ सुरू झाला. आषाढ सुरू झालाय. तर अशा ह्याच्यात अजून पावसाने काय आहे ती हजेरी म्हणावी तशी लावलेली नाहीये. मान्सून दाखल झालाय पण तो हवा त्या प्रमाणात बरसत नाहीये. आणि त्याच विषयीची ही जी बातमी आहे ती गोवन वार्ताने त्यांच्या फ्रंट पेजवर अगदी छोटीशी बातमी आहे ती छापून आणलेली आहे. या बातमीनुसार पावसाच्या सरासरीतील तूट आहे ती 67.5% आलेली आहे. गेल्या वर्षी 1 ते 19 जून या काळात राज्यात 18.17 इंच पावसाची नोंद झाली होती. तर यंदा या कालावधीत 6.8 इंच एवढाच पाऊस झालेला आहे. हा मान्सून बरसत नाहीये. मान्सून दाखल झालाय तरी तो हव्या त्या प्रमाणात बरसत नाहीये. याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे. जे अरबी समुद्रात झालेलं बिपरजॉय वादळ आहे त्यामुळे सुरुवातीलाच बराच विलंब झाला मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी. 12 जून रोजी मान्सून होता तो गोव्यात दाखल झाला, पण 12 जून पासून आज आहे तो 20 जून. या दिवसात जेवढ्या प्रमाणात पाऊस झाला पाहिजे होता तेवढ्या प्रमाणात पाऊस झालेला नाहीये. आजपर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी अजूनही लावलेली नाहीये. जून अर्धा होऊनही राज्यात सध्या उन्हाळ्यासारखी परिस्थिती आहे ती पाहायला मिळते. कडक ऊन पडलेलं आहे. झाडं आहेत ती अक्षरशः पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षीही या उकाड्याने हैराण झालेले आहेत. माणसं आपण निदान तरी बोलून व्यक्त होऊ शकतो, पण ही मुक्की जनावरं कोणाकडे व्यक्त होणार. आणि ह्या सगळ्याचा मोठा फटका बसलेला आहे तो शेतकरी वर्गाला, कारण पाऊस अजून झालेला नसल्याने पेरणी आहे ती लांबणीवर पडतीये. आणि त्याचप्रमाणे गोव्यावर जे पाणी संकट आहे ते दिवसेंदिवस गढत होतंय. राज्यातील जेवढी जी धरणं आहेत त्यांचा पाणी साठा आहे तो आता सुमारे तळ गाठू लागलेला आहे. त्यामुळे जर अजून मान्सून बरसण्यास विलंब झाला तर खरंच राज्यात कठीण परिस्थिती पाहायला मिळणार आहे. पुढची बातमी काय आहे साहिल? खरं तर धनश्री, औवरून औषध इतकं आम्हाला माहित होतं, पण औवरून औरंगजेब आला. आणि खरं तर वादाचा मुद्दा जो आहे तो कळीचा मुद्दा परवापासून जो आहे तो राज्यात सुरू झाला. आता हा नेमका प्रकार काय आहे तर एका कोकणी उजळणी पुस्तकात औवरून औरंगजेब असं नामकरण आलं आणि त्याच्यावरून म्हणजे ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट असं जे उदाहरणं आम्ही देतो तशाच तऱ्हेने कोकणीच्या एका अंकल्पित म्हणजे त्यांच्या ज्या उजळणी पुस्तकात औवरून औरंगजेब आलाय. आणि खरंच ही एक कुठेतरी वादाच्या मुद्द्यात सापडणारी गोष्ट आहे. हा जो प्रकार आहे तो जे सुभाष वेलिंगकर आहेत ज्येष्ठ शिक्षक, त्यांनी हा आपल्या सोशल मीडियावरून खरं तर
बाहेर मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यानंतर अनेक वादविवाद जे आहेत ते सुरू झालेत. आता हा नेमका मुद्दा काय हे आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आम्ही ज्यावेळी जे शिक्षण खात्याचे संचालक जे आहेत शैलेश जिंगडे त्यांच्याशी संवाद केला असता त्यांनी असं म्हटलंय की खरंच अशा तऱ्हेचं जी कुठले तरी उजळणी पुस्तक आहेत ती गोवा सरकारने किंवा गोवा शिक्षण खात्याने छापलेली नाही. ती कुठली आहे ती आम्ही पडताळणी करतोय. सगळे जे एडीआय आहेत स्कूलमध्ये त्या सगळ्या एडीआयना कुठेतरी ह्या कामगिरीवर लावलेलं आहे. कुठली शाळा हे सगळं पुस्तक जे आहे ते वापरात आणलंय आणि ती कुठली शाळा वापरते याच्यावर कारवाई करण्याचे आणि त्याच्यानंतर सगळी माहिती देण्याचे जे निर्देश जे आहेत ते शिक्षण संचालकांकडून देण्यात आले आहेत. आता या संबंधित परवा मी त्या शिक्षण संचालकांकडे बोलत होतो त्यावेळी त्यांना असं सांगितलंय की कुठल्याही व्यक्तीचं जे नाव आहे ते कुठल्याही उजळणी पुस्तकात असू नये किंवा म्हणजे जर औरंगजेबाचं नाव घातलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं घालायला पाहिजे, राणी झाशी राणी यांचं घालायला पाहिजे किंवा महात्मा गांधीचं घालायला पाहिजे. पण तसं होई नाही कारण बालवयात जर कुठल्याही धर्माचा जर प्रभाव करायचा झाला म्हणजे जर धनश्री उदाहरणच घ्यायचं झालं तर आता वरून औरंगजेब. आता मुलांना सांगायला ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी औरंगजेब म्हणजे कोण हे आधी कळायला पाहिजे. ॲपल म्हणजे एक फळ आम्ही सरळ सांगू शकतो पण औषध म्हणजे काहीतरी बाबा एक जो काय झालं तर उपचार करण्यासाठी एक यंत्रणा असं आपण सांगू शकतो. पण औरंगजेब म्हणजे ती खल प्रवृत्ती जी आहे ती सुरुवातीपासूनच आपल्याला सांगावी लागणार आहे आणि ह्याच मुद्दा घेऊन कुठल्याही व्यक्तिगत नावं जे आहेत ते उजळणी पुस्तकात येऊ नयेत अशा तऱ्हेचं जे विधान जे आहे ते काल शैलेश जिंगडे जे आहे शिक्षण संचालक त्यांनी उपस्थित केलं होतं. मात्र यावर सुभाष वेलिंगकर सरांनी चांगला एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्याने असं म्हटलं आहे की जर अशा तऱ्हेची जर शाळांमध्ये जर अशा तऱ्हेने उजळणी पुस्तकं जर वारंवार येत असतील तर याकडे शिक्षण संचालक आणि शिक्षण खातं कुठेतरी कमी पडतंय. कारण जर कुठल्याही पुस्तकालयात किंवा कुठल्याही पुस्तक विक्रीच्या दुकानात जर अशा तऱ्हेची जर पुस्तकं विकत असतील तर त्यांच्यावर आधी वचक असणे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून अशा तऱ्हेची जी धार्मिक वाद जे आहेत ते कुठेतरी मिटणार आहेत. पुढची बातमी आहे ती बाबूश मोन्सेरात जे प्रकरण आहे त्याविषयी आहे. पीडितेला हजर राहायला सांगा असं म्हणून जी आहे ती बातमी फ्रंट पेजवर गोवन वार्ताच्या आलेली आहे. हे प्रकरण आहे लैंगिक अत्याचाराचं. तर या प्रकरणी जी आहे ती न्यायालयात प्रकरण हे सुरू आहे आणि त्याच प्रकरणी या प्रकरणातील जी पीडिता आहे तिला हजर राहण्यासाठी समन्स जारी करा असा आदेश आहे तो दक्षिण गोवा जिल्हा विशेष न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिला आहे. तर आणखी दोघा साक्षीदारांना 21 जूनला या प्रकरणी उपस्थित राहण्यासाठी समन्स आहे तो जारी करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. या बलात्कार प्रकरणी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विरुद्ध सुनावणी सुरू आहे. बाबूश हे मंत्री असल्यानं त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी आहे ती न्यायालयाने दिलेली आहे. याविषयी परवानगी मागण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी काही महिन्यांपूर्वी न्यायालयात अर्ज केला होता आणि त्या अर्जाला धरूनच जी आहे ती न्यायालयाने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्यानुसार ह्या प्रकरणाची जी सुनावणी होती ती सोमवारी सुनावणी झाली आणि या सुनावणीला बाबूश मोन्सेरात उपस्थित नव्हते. तर दुसरी संशयित रोझी फेर्रावही या सुनावणीच्या वेळी अनुपस्थित होती. तर मागील सुनावणीच्या वेळी पीडितेला समन्स पोहोचला नव्हता त्यामुळे सोमवारी सुनावणी ठेवली होती मात्र ती हजर होऊ शकली नाही. सोमवारी दिलेल्या पीडितेच्या वकिलाने जी सोमवारी माहिती दिलेली आहे न्यायालयात त्यानुसार ही जी पीडिता आहे ती मुंबईतील एका आस्थापनात नोकरी करते आणि ही नोकरी आहे त्यावरच तिचा जो आहे तो खर्च उदरनिर्वाह हे एकमेव ही नोकरी आहे ते एकमेव साधन आहे आणि नव्या नोकरीच्या ठिकाणी तिला तात्काळ सुट्टी मिळत नसल्याने त्यामुळे गोव्यात सुनावणीला येण्यासाठी तिला किमान 10 ते 15 दिवस नोंदणीसाठी समन्स जारी करण्याचे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्या पीडितेने तशी विनंती केली होती न्यायालयाला आणि तिच्या विनंतीचा मान ठेवून हा जो काही आहे तो निर्णय देण्यात आलेला आहे. पण दरम्यानचा जो काळ आहे दरम्यान जो काळ आहे त्या काळात इतर दोघा साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत आणि त्यानुसार 21 जून रोजी आहे ती या प्रकरणी जो साक्षीदार आहेत क्रमांक 2 आणि 3 त्यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी करण्यास न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीच्या वेळी या प्रकरणी काय होतंय
ते पाहणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी काय आहे साहिल? पुढील बातमी भांगरभुई या कोकणी वृत्तपत्रावरून आहे. खरं तर आपल्याला माहीत आहे लोबो आणि दिगंबर कामत यांच्यावेळी जो अपात्रता याचिका जी आहे ती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी जाहीर केली होती. त्या अपात्रता याचिकेवर सोमवारी आहे ती सुनावणी होणार आहे. सभापती रमेश तवडकर या संदर्भातील सुनावणी देणार आहेत. आता हा सगळा पार्श्वभूमी आम्ही काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अमित पाटकर जे आहेत, जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती. ती याचिका अशी होती की दिगंबर कामत आणि मायकल लोबो जे तत्कालीन काँग्रेसमध्ये आमदार होते ते कुठेतरी गट फोडण्याच्या मनषेत होते आणि कुठेतरी काँग्रेसला दगा देण्याच्या मनषेत असल्यानं अमित पाटकरांनी हा सगळा जो आहे ती अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्यानंतर जानेवारी 2023 मायकल लोबो आणि दिगंबर कामतांनी पुन्हा एकदा त्याच्यावर कुठेतरी आपलं त्याच्यावर एक याचिका दाखल करण्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमित पाटकरांना कुठलाही अपात्रता कोणालाही म्हणजे याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही आहे. मात्र काल सभापती रमेश तवडकरांनी असं म्हटलेलं आहे की फक्त अपात्रता याचिका दाखल करण्यासाठी फक्त आमदारच असणं गरजेचं नाही, कोणीही अपात्रता ठरवू शकतं किंवा अपात्र जर असेल तर ते सभापतींच्या निदर्शनात आणू शकतं. त्यामुळे दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांचे जो युक्तिवाद होता कुठेतरी मिटला होता आणि त्याच्यानंतर आता सोमवारी हा जो निर्णय आहे तो होणार आहे. कोण अपात्रता, सभापती अपात्र करणार आहेत का की नेमका दुसरा काय निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे. मात्र ज्यावेळी अमित पाटकरांनी हा अपात्रता याचिका ज्यावेळी दाखल केली त्यावेळी ते काँग्रेसमध्येच होते. ते फक्त फुटत असल्याच्या संभावना असतानाच त्यांनी ही अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दिगंबर कामत असो आणि मायकल लोबो असो यांनी 8 आमदारांसह भाजपात प्रवेश केला. त्याच्यानंतर गिरीश चोडणकरांनी या 8 आमदारांवर पुन्हा एकदा प्रत्येकी अशी जी आहे ती अपात्रता याचिका केली. मात्र त्याच्यावर सुनावणी बाकी आहे. आता ह्या दोघांवरील सुनावणीत नेमकं काय घडतंय त्याच्यानंतर ती पुढची सुनावणीवर लक्ष असणार आहे. मात्र सोमवारी होणार आहे 5:30 वाजता ही जी आहे ती सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय नेमकं होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय. पुढची बातमी आहे ती भांगरभुई या कोकणी वृत्तपत्राची हेडलाईन आहे. सध्या राज्यात जी G20 परिषद सुरू आहे तिथून ही बातमी आलेली आहे. पर्यटन वाढीक सरकार बांधील, नोव्हेंबर मेरेन एमपीटीत क्रूज टर्मिनल. खवटे पर्यटन मंत्री रोहन खवटे आहेत, त्यांनी हे जे आहे ते विधान केलेलं आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या किनारपट्टी पर्यटन सर्किट योजनेखाली गोव्याच्या पर्यटनाचा विस्तार आहे तो होणार असल्याचं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे क्रूज पर्यटनातून गोव्यासहित देशाची जी आहे ती काय आहे ती विकास आहे तो होऊ शकतो असंही यावेळी उपस्थित असलेले श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री, त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे गोव्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही योजना लागू होणार आहे आणि कोचीन बंदराच्या अध्यक्ष आहे डॉक्टर M बीना यांनी G20 बैठकीत ही माहिती आहे ती दिलेली आहे. या बैठकीला कोण कोण उपस्थित होते तर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे, कोचीन बंदरचे अध्यक्ष डॉक्टर M बीना आणि इतर मान्यवर या परिषदेत होते, ते सहभागी झाले होते. तर यावेळी पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणात नक्की खवटेंनी गोव्याच्या पर्यटन क्षेत्राबाबत काय म्हणाले आहेत रोहन खवटे याविषयी जे तपशील आहेत ते या बातमीत देण्यात आलेले आहेत. तर या बातमीनुसार रोहन खवटेंनी काय सांगितलंय तर नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाच्या आधारानं जो गोव्याच्या पर्यटनाचा विस्तार आहे तो करण्याचं गोवा सरकारचं धोरण आहे. आपल्या सर्वांना माहीतच असेल की गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असलं तरी पर्यटनाच्या विस्तारासाठी इथे मोठा वाव आहे असंही आहे ते खवटेंनी म्हटलं. यावेळी पर्यटन हा राज्यातील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायावर अनेकांची रोजीरोटी आहे ती चालते. या पर्यटनातून राज्याच्या आर्थिक प्रगतीसह रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय हॉटेल्स आहेत,
आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आता हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि यातून रोजगार संधीही आहेत त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्याचप्रमाणे मिरामार म्हणा, कळंगूट, कोलवा भाग हे समुद्रकिनारे फक्त राज्यात आणि देशातच नाही तर जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे ओल्ड गोवा येथील ज्या चर्चेस आहेत, तसंच फोंडा शहर ज्याला आपण अंत्रुज महाल म्हणतो, इथे जो मंदिरं आहेत, असंख्य मंदिरं, त्यांनाही भेट देण्यासाठी राज्याच्या, देशाच्या म्हणा किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे हे सगळं आहे ते गोव्याच्या पर्यटनासाठी खरंच खूप महत्त्वाचं असं आहे. त्याचप्रमाणे गोवा डेहराडून थेट विमानसेवा सुरू होणार आहे आणि याचा जो आहे तो ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पर्यटनासह आध्यात्मिक, आरोग्य आणि वेलनेस पर्यटनाला देखील राज्यात वाव आहे. आज तुला जसं साहिल माहितीच असेल की प्रत्येकाचं आयुष्य असं धकाधकीचं झालेलं आहे आणि या धकाधकीच्या आयुष्यातून, धकाधकीच्या जीवनातून थोडीशी शांती आणि समाधान मिळवण्यासाठी बरेच जण आता आध्यात्मिक मार्गाकडे वळायला लागलेले आणि त्या दृष्टीनं गोव्याकडेही पाहिलं जातं, कारण इथे मंदिरांची संख्या म्हणा, मठांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हीच मंदिरं, मठ पाहण्यासाठी, थोडीशी मनशांती मिळवण्यासाठी अनेक पर्यटक आहेत ते गोव्यात सुट्टी घेऊन येतात आणि यामुळेच हे सगळं पाहता यातून जे आहे ते आध्यात्मिक पर्यटन वाढण्यासाठी मोठी संधी आहे असं मत आहे ते पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी या परिषदेत व्यक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे धारगळ येथे, पेडणे तालुक्यातील धारगळ जो भाग आहे, इथे आयुष हॉस्पिटल तयार झालेलं आहे आणि इथे आयुर्वेदाचा प्रसार वाढतोय आणि यातून आरोग्य आहे तसंच वेलनेस पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक, वेलनेस, ग्रामीण पर्यटन वाढवण्यासाठी योग्य प्रकारचं जे ब्रँडिंग आहे ते आवश्यक आहे आणि याच्यावर जे आहे ते आता राज्य सरकार भर देणार आहे. याचा जो आहे तो प्रसार करणार आहे आणि या पर्यटन स्थळांचा प्रसार करण्यासाठी खास मोहीम आहे ती राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे. तर क्रूज पर्यटनातूनही देशाचा विकास होणार असा दावा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री जे आहेत श्रीपाद नाईक यांनी केला आहे असं या बातमीत, भांगरभूईच्या बातमीत सांगण्यात आलेलं आहे. तर देशाची किनारपट्टी ही व्यापार आणि निर्यातीसाठी नसून पर्यटनासाठीही पूरक असल्याचं मंत्री नाईक यांनी म्हटलेलं आहे. तर क्रूज पर्यटनाद्वारे गोव्यासह देशाचा विकास होणं शक्य आहे असा दावाही मंत्री नाईक यांनी केलेला आहे. आणि जी गोव्याची वास्तुकला, पोर्तुगीज बंगले आणि हॉटेल्स जे आहे ते पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात आणि गोव्यात जे पर्यटक येतात ते प्रामुख्यानं या गोष्टी पाहून कुठेतरी त्यांचे डोळे चमकतात, त्यांना आनंद होतो. त्याचप्रमाणे क्रूज आणि किनारपट्टी पर्यटनातूनही गोव्यातच नव्हे तर देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं जे मत आहे ते केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार कोणती महत्त्वाची पावलं उचलतं, हे जे पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी ज्या काही G20 परिषदेत ज्या काही योजना मांडलेल्या आहेत त्या आता सरकार कितपत पूर्ण करतं हे आता येणाऱ्या काळातच आपल्याला दिसणार आहे. पुढची बातमी काय आहे? खरं तर कचऱ्याची समस्या जी आहे ती राज्यात कुठेतरी डोकं वर काढते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मात्र म्हणजे एक चांगला दृष्टिकोन म्हणावा लागेल की उच्च न्यायालय जे आहे ते कचऱ्याच्या बाबतीत पूर्णतः सक्रिय झालेला आहे. जे कचऱ्याचं, ज्या बेकायदेशीर कचऱ्याचं जिथे गैरप्रकार जे आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने खरं तर सपाटच लागलेलं आहे. तर काल हरमल असो, आढोणा असो, भाटी पंचायत असो यांना कचऱ्या गैरव्यवस्थापनाचं कुठंतरी हे जे प्रकार जे आहे त्यांना कुठेतरी आता अडचणीत सापडणार आहेत. कारण उच्च न्यायालयाकडून 3 पंचायतींना निर्देश जे आहे तो देण्यात आला आहे, त्यांना दणका देण्यात आला. तर हा नेमका प्रकार काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. हरमल पंचायतीत मोठ्या प्रमाणात जो आहे तो कचरा गैरव्यवस्थापन आहे आणि त्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिकांना त्रास होतोय.
परवा उच्च न्यायालयाने या पंचायतीला जो आहे तो दणका देण्यात आला आहे. खरं तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा जो प्रकार जो होता तो न्यायालयाच्या समोर आणला होता आणि त्याच्यानंतर न्यायालयाने सरपंच आणि सचिवांना खरं तर 19 रोजी खंडपीठात दाखल राहण्याचे निर्देश दिले होता. याशिवाय त्यांना बजावण्यात आलेला म्हणजे त्यांना ज्यावेळी ते सुनावणीसाठी उपस्थित राहणार त्यावेळी 50,000 रुपयाचा रक्कमही जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्यानंतर हाही जी आहे ती हरमल पंचायतीचा होता आणि हरमल पंचायतीला हा मोठा दणका मिळाला होता. त्याच्यानंतर भाटी पंचायतीमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर सांगेतील भाटी पंचायतीत खरं तर MRF म्हणजेच मटेरियल रिकव्हरी जी फॅसिलिटी असते ती बसवली नाही आणि त्यामुळे या पंचायतीला 5 लाख रुपये जमा करण्याचा निर्देश जे होते ते न्यायालयाकडून दिले होते. मात्र पंचायतीने 3 लाख रुपये जमा केल्याची माहिती आहे ती उच्च न्यायालयाने दिलेली आहे. तिसरी पंचायत हळदणा पंचायत त्यांना सचिवांना निर्देश दिले आहेत की तात्काळ जी MRF जी यंत्रणा आहे ती बसवली नाही आणि त्याचा दुर्लक्ष केल्यामुळे जी हळदणा पंचायत आहे त्यांना कुठेतरी हा निर्देश देण्यात आले. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा न्यायालय जे आहे ते कचऱ्याच्या बाबतीत सक्रियतेने पाहतंय असंच दिसतंय. तर पुढची बातमी आहे अपघाताशी संबंधित. जसं तुम्हाला माहिती आहे गोव्यासाठी आता अपघात नवीन राहिलेले नाही आहेत. रोज एखाद दुसरी तरी अपघाताची बातमी ही समोर येतच असते आणि अशातच सोमवारी काणकोण तालुक्यातील जो करमल घाट आहे प्रसिद्ध असा करमल घाट हा अपघातांसाठी नेहमीच जास्त करून ओळखला जातो आणि याच करमल घाटात सोमवारी एक मोठा अपघात घडलेला आहे आणि या अपघातात आहे ते एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि ही खरंच दुर्दैवी अशी बातमी म्हटली पाहिजे. आणि हा ज्याचा कुणाचा जो मृत्यू झालेला आहे ते गोवा फिरण्यासाठी जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात आले होते. मात्र ही जी त्या व्यक्तीची ट्रिप होती ती अखेरची ट्रिप ठरलेली आहे. करमल घाटात कार दरीत कोसळून हा आहे तो अपघात झालेला आहे आणि या अपघातात एकाचा मृत्यू तर 3 जण आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. तर जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार जो LPG गॅस वाहू ट्रक होता तो त्या ट्रकची समोरून धडक बसल्यानं घाटातील एका तीव्र वळणावर हा अपघात आहे तो झालेला आहे आणि कार आहे ती थेट दरीत जाऊन कोसळलेली आहे. सोमवारी संध्याकाळी 3:30च्या सुमारास ही घटना आहे ती घडलेली आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून एकाला आहे ती किरकोळ दुखापत झालेली आहे आणि हे जे जखमी आहेत त्यांच्यावर मडगाव जिल्हा इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार आहेत ते सुरू आहेत. आणि जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार हा जो गट होता तो अंधेरी मुंबईहून हा 5 जणांचा गट होता तो गोवा फिरण्यासाठी आला होता आणि सोमवारी सकाळी ते पाळोळे समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेले होते आणि सकाळी तिथे पाळोळे समुद्रावर फिरून दुपारी ते मडगावकडे येत असताना करमल घाटात हा जो आहे तो अपघात झालेला आहे आणि या अपघातात जो आहे तो एकाचा मृत्यू झालेला आहे आणि ह्या अपघातात ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव वरुण गांधी असल्याचं समजतंय. तर जे जखमी झालेले आहेत त्यामध्ये सिया चोरडिया, सेहावी लोधा या 2 युवती आणि मेध पाठावा, अमेय जंत्रे हे 2 युवक या 2 युवकांचा आहे तो समावेश आहे. ह्या अपघाताची जेव्हा माहिती मिळाली काणकोण पोलिसांना त्यावेळी काणकोण पोलीस आणि काणकोणचं अग्निशामक दल आहे त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत जे काही आहे ते बचाव कार्य केलेलं आहे. जखमी होते त्यांना मडगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आणि ज्याचा मृत्यू झाला वरुण गांधी त्याचा मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी इस्पितळात पाठवून दिलेला आहे. जसं आपल्याला माहिती आहे की काणकोणचे आमदार तसेच गोवा विधानसभेचे सभापती रमेश तबडकर यांनी काही महिन्यांपूर्वी हा करमल घाटातील ही जी धोकादायक वळणं आहेत त्याविषयी तो मुद्दा उपस्थित केला होता. या ठिकाणी काहीतरी सुरक्षेच्या दृष्टीनं हालचाली झाल्या पाहिजे, सरकारने काहीतरी केलं पाहिजे या अशी मागणी त्यांनी केली होती. कारण कारवार कर्नाटक इथे जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा काय आहे तो रूट आहे आणि या ठिकाणाहून या रूटने अनेक जण ये जा करत असतात. त्यामुळे आणि जसं आपण पाहिलं की
या घाटात एवढी भयानक बरोबर. वळणं आहेत ह्या घाटातील की इथे अपघात झाला तर कोणी असेल तो सुखरूप गमावतो. वाचणं हे मोठं कठीण आहे. आणि त्यामुळेच जे आहेत सभापती रमेश तवडकर त्यांनी याविषयी जो आहे तो जी होती ती मागणी केली होती. त्याचप्रमाणे इथले जे स्थानिक आहेत ते वेळोवेळी या घाटात होणाऱ्या अपघातांवरून वेळोवेळी आहेत त्यांनी तो आवाज उठवलेला आहे. आणि ह्या रस्त्यावरील जी वळणं आहेत ती कापण्यासाठी ती थोडीशी या ठिकाणी अपघात होऊ नये अशा प्रकारे इथे या रस्त्यांची जी आहे वळणांची आहे ती रचना करण्यासाठी जी काही आहे मागणी ती या भागातून नेहमी होत असते. त्यामुळे सरकारने खरंच अजून बळी जाण्याआधी या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. पुढची बातमी काय आहे साहिल? 350व्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशीच कळंगूट येथे एक अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो तिथे बसवण्यात आला आणि त्याच्यावर खरं तर चांगल्या रीतीने गाजावाजा करत मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींच्या उपस्थितीत ह्या पुतळ्याचं कुठेतरी तिथे स्थापना करण्यात आली आहे. मात्र आता हा जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो कुठेतरी वादात निर्माण सापडलेला दिसून येते. कारण पंचायतीनं जर आपण बघितलं तर कळंगूट पंचायतीचे जोसेफ सिक्वेरा जे आहेत सरपंच त्यांनी काल नोटीस एक बजावली आहे. तो नोटीस जी आहे की 10 दिवसांपासून आजपासून 10 दिवसाच्या आत हा जो पुतळा जो आहे तो हटवण्याचे निर्देश दिले. आता हा नेमका पुतळा का हटवावा तर हा पुतळा जो आहे तो सालीगाव कळंगूट रस्त्याच्या तिथे भागात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याचं संभावना आहे. किंबहुना त्याने कळंगूट पंचायतीचं किंवा कुणाचंही परमिशन न घेता हा पुतळा बसवल्याचं पंचायतीनं सांगण्यात आलं आहे. मात्र ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. त्याने आज सकाळी तिथे जमाव करत सगळ्या शिवप्रेमींना आवाहन केलं की तिथे एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यामुळे एकंदरीत हा जो विषय आहे तो पंचायत विरुद्ध स्थानिक अशा तऱ्हेनं चिघळण्याची संभावना जी आहे ते व्यक्त केल्या जात आहेत. मात्र आता हा जो पुतळा आहे तो नेमका तिथे राहणार की हटवला जाणार हा सध्या प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्याकडे सगळ्या गोमंतकीयांचं म्हणा शिवप्रेमींचं म्हणा लक्ष लागून आहे. दुसरी बातमी आता पुढची बातमी आहे ती द गोवन एव्हरीडे हे जे इंग्रजी वृत्तपत्र आहे फोमेंतो मीडिया समूहाचं त्यांची हेडलाईन आहे इज मरीना प्रोजेक्ट मेकिंग अ कमबॅक एट नावशी. नावशीतील जो वादग्रस्त मरीना प्रकल्प आहे तो पुन्हा सुरू होतोय का असा सवाल आहे तो द गोवनने या बातमीतून उपस्थित केलेला आहे. आणि हा सवाल उपस्थित करण्यामागचं कारण काय तर मेसर्स कार्गवाल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीला मुरगाव पोर्ट अथॉरिटीने दाखवलेली जी कारणे दाखवा नोटीस आहे ती मागे घेतलेली आहे. कन्स्ट्रक्शन्स कंपनीला ही जी आहे ती कन्स्ट्रक्शन्स कंपनी आहे आणि या कंपनीला जी बजावलेली नोटीस मागे घेतल्याचं जे पत्र आहे ते मुरगाव पोर्ट ट्रस्टने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केलेला आहे. आणि ह्या प्रकारानंतर हा नावशी येथील जो वादग्रस्त प्रकल्प आहे तो पुन्हा सुरू होतोय का याच्या चर्चा आहेत त्या या भागात सुरू झालेल्या आहेत. आणि हे पत्र दाखल केल्यानंतर आता पर्यावरण विषयक मंजुरीसाठी जनसुनावणीचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे या कंपनीसाठीचा. आणि पण MPTने हा प्रकल्प मागे घेतलेला नाही असंही बोललं जातं आहे. तर याविषयी जी आहे नोटीस MPTने जी नोटीस होती जी कार्गवाल कंपनीला ती 14 मार्च 2023 रोजी नोटीस बजावली होती आणि 30 वर्षांसाठीचा लीज करार करून 12 वर्ष उलटली तरी काम सुरू न केल्यानं हा करार आहे तो रद्दबातल का केला जाऊ नये अशी विचारणा होती ती या नोटिसीत करण्यात आली होती. त्याला कंपनीने 4 एप्रिल रोजी उत्तर दिलं होतं. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय जे आहे GCZMA तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवान्यांसाठी पाठपुरावा चालू असल्याचं जे होतं ते उत्तर 4 एप्रिल रोजी कंपनीने सांगितलं होतं आणि 2 वेळा जनसुनावणी बोलावली होती परंतु ती ऐनवेळी रद्द झाली होती.
म्हणजे CZMPने अजून जो परवाना देता आलेला नाही, तर जो परवाना आहे तो तयार न झाल्यामुळे तो देता आलेला नाही असं म्हणत आहे. ते लक्ष वेधलेलं होतं. तर कंपनीला बंदर क्षेत्रात नावशे येथे बंदर क्षेत्रात नावशे येथे 1 लाख चौरस मीटर पाण्यात वावरता येणार होतं या प्रकल्पांतर्गत. तसंच 50,000 चौरस मीटर जमीन आहे ती लीजवर दिली जाणार होती आणि यामुळे 239 बोटी या ठिकाणी येणार होत्या. पण नावशीवासियांना हा जो मरीना प्रकल्प आहे त्याला कडाडून विरोध केला होता. तर नावशीवासियांनी या प्रकल्पाला विरोध कशासाठी केला होता, तर नावशी येथे जो हा प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत आहे तो राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि स्थानिक पारंपरिक जे मच्छीमार आहेत या भागातील त्यांच्यासाठी त्यांचा उदरनिर्वाह हा आहे तो मासेमारीवरच चालतो. तर हा प्रकल्प आल्यामुळे जो मच्छीमारांचा उदरनिर्वाह आहे तो नष्ट होणार असल्यानं तो घातक आणि धोकादायक आहे असं नावशीवासियांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे या प्रकल्पाला जो आहे तो कडाडून विरोध होत होता. त्यामुळे हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार जो आहे तो नावशीवासियांनी केला होता. त्याचप्रमाणे केंद्राच्या दबावामुळे असे प्रकल्प गोयकरांवर लादल्यास सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्यात येतील असा इशाराही यावेळी स्थानिकांनी दिला होता. त्यामुळे आता जो मुरगाव पोर्टने जो आहे तो कारणे दाखवा नोटीस मागे घेतल्याने जो आता या प्रकल्प सुरू होणार असल्याच्या ज्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत त्या दृष्टीने आता भविष्यात काय होतं ते खरंच येणारा काळ आहे तेव्हाच समजणार आहे. पुढची बातमी काय आहे? खरं तर मी आता कोकण 7 वृत्तपत्रावर जातो आणि त्या सगळ्या घडामोडी आहेत त्या आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. काल खरं शिवसेनेचा जो आहे तो वर्धापन दिन साजरा झाला आणि 2 गटांनी दोन्ही माध्यमातून आपल्या जे आहे ते तिथे कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत. शिंदे गटाने काल नेस्को सेंटर इथे आपला कार्यक्रम झाला तर ठाकरे गटाचा काल षडमुखानंद हॉल इथे जो आहे तो कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. इथे खरं तर एकामेकावर आरोपबाजी जास्त झालेली दिसून येते. सरळ काल उद्धव ठाकरे यांना खोके जास्त माहीत आहे अशा तऱ्हेचं विधान काल एकनाथ शिंदेने करून खरं तर सरळ जे आहे ते ठाकरेंवर डायरेक्ट टीकाबाजी केली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी जो बाळासाहेब ठाकरेंचा जो धनुष्य बाण होता तो कुठेतरी गहाण ठेवला होता आणि त्याचसाठी तो सोडवून आणण्यासाठी आम्ही हा जो आहे तो बंड केला. मात्र ती गद्दारी कुठेच नाही, गद्दारी आहे ती ठाकरेंनी केली आहे अशा तऱ्हेचं जे आहे ते वक्तव्य एकनाथ शिंदेनी काल केलं होतं. तर दुसऱ्या बाजूने काल उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदी कसले सूर्य असतील तर मणिपूरमधील जो तिथे जाऊन उगवावं अशा तऱ्हेचं जे टीका जी आहे ती मोदींवर गेली आहे. त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की गद्दारांनी खरं तर गद्दारांना इथं तोंड दाखवण्याची सुद्धा जागा नाही अशा तऱ्हेचं वक्तव्य काल ठाकरे यांनी केलं होतं. हा सगळा गदारोळ चालू असताना काल भाजपाची जी कल्याणमध्ये सभा सुरू होती आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस जे होते त्यांनी मात्र थेट जो आहे तो ठाकरेंवर आरोप केला आहे. त्यांनी सरळ असं म्हटलंय की मुंबईच्या महानगरपालिकेत 10 ते 12 कोटींचा कुठेतरी गफलत झाली आहे आणि या सगळ्याला ठाकरे जे आहे ते कारणीभूत आहेत. ठाकरेंच्या जे तिजोरीत हे सगळे पैसे गेलेत आणि ते पैसे आपण लवकरात लवकर भाजप जे आहे ते परत घेऊन येणार आणि राज्यासाठी देणार असल्याचं काल जे आहे ते उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी बातमी, दोडामार्गातील गांधी चौक आता सुशोभीकरण होणार आहे. गांधी चौकाचं आपल्याला जर माहीत आहे, जर आपण कधीही त्या वाटेनं जर प्रवास केला, एक वाट जाते ती भेडशीच्या दिशेनं, एक वाट येते ती गोव्याच्या दिशेनं आणि पुन्हा एकदा दुसरी वाट बांद्याच्या, म्हणजे हा सगळा चौक जो होता त्या चौकाचं आता कुठेतरी सुशोभीकरण होणार आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे. तिथे वाहतूक कोंडी होत होती, अनेक वर्षांपासून हा जो विषय होता तो प्रलंबित होता आणि आता कुठेतरी ह्या विषयाला चालना मिळाली आहे आणि सुरेश मणेरकर यांच्या हस्ते जे आहे ते सुरेश मणेरकर यांच्या हस्ते हा ज्या कामाचं सुशोभीकरणाचं सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही एक चांगली बातमी आहे दोडामार्ग तालुक्यातील सगळ्या ग्रामीण भागातील लोकांसाठी. त्यानंतर मान्सूनची एक बातमी आहे. मान्सून पूर्व पावसाचा इशारा, म्हणजे खरं तर मान्सून दाखल झाला आहे पण अजूनही कोकणात तेवढासा मान्सून पडलेला नाही आहे, पाऊस पडलेला नाही आहे आणि या सगळ्यावर कुठेतरी आता
जे शेतकरी आहेत ते कुठेतरी आपल्या त्रासात आहेत, पेरणीच्या त्रासात आहे, आणि या सगळ्यावर आता कशा तऱ्हेनं हे सगळं बघताय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. तिसरी आणि महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणजे आजच गेल्या वर्षी खरं तर शिंदे गट फुटला होता आणि ह्या सगळ्यावर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे आहेत सिंधुदुर्गाचे अमित सावंत यांनी हल्लाबोल करत खरं तर हा विषय जो आहे तो मांडलेला आहे. खरं शिंदे गटावर अत्यंत अशा जे आहे ती टोलाबाजी केली आहे, टीका केलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी गद्दारांनी कुठेतरी ह्या सगळ्यावर गद्दारी केली आणि कुठेतरी शिवसेनेचं नाव वाईट केल्यासारखं त्यांनी वक्तव्य केलं होतं. हे महत्त्वाच्या घडामोडी होत्या कोकण 7वरून. तर द गोवनवर इन शॉर्ट्स या कॉलममध्ये पहिल्या पानावर काही महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या आहेत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी अशी, गोव्यातील पत्रकार लेखक मारियो काब्राल इसा जे पोर्तुगीज काळापासून खरं तर पत्रकारितेत होते, त्यांचं सोमवारी मुंबईत निधन झालेलं आहे. वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि मुंबईतच त्यांच्यावर सोमवारी जे आहेत ते अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. मात्र त्यांची इच्छा होती की त्यांच्या अस्थी आहेत त्या गोव्यात आणाव्यात. त्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी गोव्यात आणल्या जाणार आहेत. तर आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात आज एवढंच. पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल की गोवन वार्ता लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यूट्यूब फेसबुकवर आहे. तिथे गोवन वार्ता लाईव्हला फॉलो करायला विसरू नका. तर ट्विटरवर क्विक अपडेट्स मिळवण्यासाठी गोवन वार्ता लाईव्हच्या ट्विटरला नक्की फॉलो करा. त्याचप्रमाणे ज्या काही राज्यातील राष्ट्रीय पातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या काही घडामोडी आहेत, ताज्या घडामोडी, त्यांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी गोवन वार्ता लाईव्हची वेबसाईट पेज चालते. तिथे या सविस्तर बातम्या तुम्हाला वाचता येतात. त्यामुळे वेबसाईट पेजही नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवरही गोवन वार्ता लाईव्ह अवेलेबल आहे. तिथेही गोवन वार्ता लाईव्हला नक्की फॉलो करा. त्याचप्रमाणे फोमेंतो मीडिया समूहाची 4 वृत्तपत्र आणि 3 वृत्तवाहिन्या प्रुडंट मीडिया ॲपवर आहेत, ती अवेलेबल आहेत. त्यामुळे जर तुम्ही प्रुडंट ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवर जा आणि ॲप डाउनलोड करा. तर आजच्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.